नमस्कार, माझे नाव गजानन शेषराव गावंडे, राणा टाकळी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी यावर्षी खरीप हंगामामध्ये 5 एकर कपाशी लावलेली आहे। त्याच्यामध्ये 1 एकर बंपर हे वाण लावलेलं आहे कावेरी सीडचं। त्यावेळेस मी बियाणे घेऊन आलो आणि लावलं तर ते 100% त्याची उगवण क्षमता झाली। आणि लावायच्या वेळेस मी अंतर काय केलं, 4 बाय 2.5 असं अंतर ठेवलेलं आहे। म्हणजे 2 झाडातलं अंतर 2.5 फूट आणि 2 लाईनमधलं अंतर 4 फूट। स्टेज व्हायला लागली त्याची वाढण्याची। मी दुसऱ्यापेक्षा त्याच्या फळफांद्या एकदम जवळजवळ होत्या आणि फळफांद्या जवळजवळ असल्यामुळं काय झालं, त्याचं 2 बोंडातलं अंतर पण एकदम जवळजवळ आलं। आणि 2 बोंडातलं अंतर जवळ असून पण त्याच्यात काय रोज शौचे किडीचा प्रादुर्भाव एवढा कमी आहे, कारण ते सतत हिरवागार असतं। त्याचे जे पानं आहे याची ते थोडी जाड असल्यामुळे त्याच्यावर लव आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर अटॅक रस शौचे किडीचा जास्त येत नाही। बोंड साईज पण अशीच एकदम जाड आहे तिची। 50% बोंड हे 5 पाकळीचं आहे यावर्षी। त्याच्यामुळे आम्हाला ह्या कपाशीमध्ये दरवर्षीपेक्षा कमीत कमी 3 ते 4 क्विंटल जास्तीच उत्पन्न अपेक्षित आहे आणि ते होणारच। कारण आता पण त्याच्यावर कमीत कमी 50-60 ॲव्हरेज कैरी पकलेली आहे आणि अजून कमीत कमी 30 ते 35 कैरी त्याच्यावर पकणार आहे। त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। पुढच्या वर्षी आम्ही याला 2-2.5 एकर लावणार। कावेरी सीड्समध्ये शेतकरी हा फक्त ग्राहक नाही, तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे। त्यांची स्वप्ने आम्हाला प्रेरणा देतात। त्यांची प्रगती हीच आमची खरी ओळख आहे। प्रत्येक पिकासोबत आम्ही त्यांचा आनंद, त्यांची समृद्धी साजरी करतो, कारण त्यांचा विजय हाच आमचा विजय आहे। कावेरी सीड्स।